हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व? छान मजेत ना सगळेजण? तर हा व्हिडिओ आहे कॅनडामधील कॅल्गरी सिटीचा. तर एके दिवशी सहज सिटीमध्ये इव्हिनिंगला फिरत असताना काढलेला हा शॉर्ट व्हिडिओ आहे. तर तुम्ही बघू शकता, प्रचंड अशी थंडी होती. टेम्परेचर साधारण -30 टू -35च्या दरम्यान होतं. स्नो पडत होता, म्हणजे इथे नेहमीच पडत असतो स्नो, असं नवीन असं काही नाही आहे. तसं -35 टेम्परेचर असताना घराच्या बाहेर पडणं तितकंसं सोपं नव्हतं. पण मी बेसिकली मला ट्रॅव्हल करायला आणि नवीन प्लेसेस एक्सप्लोअर करायला फार आवडतं. त्यामुळे मी मुलींना आणि अंकुशला तयार केलं आणि आम्ही मग सिटीमध्ये जायला निघालो. म्हणजे निघताना असं होतं की अगदी कुठलाच पार्ट असा ओपन ठेवता येण्यासारखा नव्हता, एवढी कडक थंडी होती. अगदी आम्ही केसापासून तर पायाच्या नखापर्यंत पूर्ण कव्हरअप केलेलं होतं. मोठे बूट घातले होते जेणेकरून थंडीचा त्रास होणार नाही. आणि इथल्या लोकांना तर अगदीच म्हणजे काहीच वाटत नाही, कारण आम्ही नवीन असल्यामुळे कदाचित आम्हाला जास्त थंडी वाटत असावी. पण असं बघितलं तर कॅनडामधल्या लोकांना अगदीच याचं काहीच वाटत नाही. तर तुम्ही बघू शकता किती छान या सिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर मेंटेन केलेलं आहे, जेणेकरून थंडीचा अगदी कोणालाच काहीही त्रास होणार नाही. बहुतांशी पब्लिक ट्रान्सपोर्टचा जरी यूज करत असले तरी काही लोक कम्यूट करण्यासाठी त्यांचे प्रायव्हेट कार्स यूज करतात. आणि मेन डाऊन एरिया असल्यामुळे बऱ्यापैकी दिवसा बिझी होता. आणि इथल्या थंडीमुळे बहुतांशी IT लोक वर्क फ्रॉम होम जरी करत असले तरी नॉन-IT सेक्टरमध्ये जॉब करत असलेल्या लोकांना मात्र ऑफिसमध्ये डेली कम्यूट करावं लागतं. तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता हे ऑफिसर्स अगदी घोड्यावरून जात होते. मला तर आश्चर्य वाटलं, पण तो कदाचित स्नो पडत असल्यामुळे हे घोड्याचा यूज करत असावे असा माझा अंदाज आहे. The next Somerset Bridlewood train is arriving. Please stand behind the yellow line. माझा व्हिडिओ लॉग आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय.